स्लीव्जमध्ये जॉईंट लावताना जर परफेक्ट मेजरमेंट घेऊन जर आपण जॉईंट लावला ना तर आपली स्लीवची जी फिटिंग आहे ती स्ट्रेट येते, क्रॉसमध्ये येत नाही. तर तो जॉईंट आपण कसा लावायचा चला पाहूया. तर पहा ही मी स्लीव्ज घेतली, याला साईडने मला आता जॉईंट लावायचा आहे. तर मला स्लीवची घडी 9.5 इंचाची पाहिजे. तर त्याच्यासाठी पहा मी क्रॉसमध्ये इथे पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता यांना आपल्याला जॉईंट करायचं आहे. त्या अगोदर पहा म्हणजे स्लीवचे दोघं पार्ट एका साईडला नको होण्यासाठी एक पार्टला आपल्याला पलटी करून असं काढून घ्यायचं आहे आणि साईडला आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे दोघं जे पार्ट आहेत स्लीवचे ते वेगवेगळे होतील, एका साईडचे नाही होणार. आता जे पट्टे आपण साईडने जॉईंट लावण्यासाठी कट केले आहेत त्यांना आपण आता जॉईंट लावून घेणार आहेत आणि वरून एक दाब शिलाई पण टाकून घेते मी. आणि साईडने आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करायचा, वरती नाही कट करायचा, आपण त्याला नंतर कट करणार. सेम पद्धतीने दुसऱ्याकडची ही पट्टी मी इथे जॉईंट करून घेणार आहे आणि एकच शिलाई टाकणार आहे मी त्याच्यावरती आणि वरून दाब शिलाई टाकून घेणार आहे. आता दाब शिलाई टाकल्याने सेम पद्धतीने खाली जो एक्स्ट्राचा कपडा आहे त्याला मी कट करून घेते. आता या स्लीव्जला आपल्याला फोल्ड करून द्यायचा आहे. फोल्ड केल्यानंतर पहा आता जेवढी आपण कॅफाईट ठेवली आहे तेवढी आता इथं आपल्याला ठेवायची. म्हणजे मी 3.5 इंचाची ठेवलेली होती तेवढीच मी इथं ठेवणार आणि स्ट्रेट लाईन मी इथे ड्रॉ करून घेणार आहे 3.5 इंचापासून. आता ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर पहा आता म्हणजे आपण किती इंचाची घडीचं आपल्याला स्लीव्ज पाहिजे, तर मला 9.5 इंचाची पाहिजे, तेवढं मी घेतलं. 9.5 पासून पहा आतल्या साईडला 1.5 इंच घेतलं आणि हलका असा स्लीव्हचा शेप मी तिथं दिलेला आहे आणि त्याला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो मी कट करून घेतला. आता बॉटमसाठी माझ्याकडे जे मेजरमेंटचं ब्लाऊज होतं त्याचं मेजरमेंट घेतलं आणि 1/2 इंच थोडं एक्स्ट्रा मी घेतलंय, त्याला मी नंतर कट करून घेणार. क्रॉसमध्ये लाईन ड्रॉ करून साईडचा जो एक्स्ट्राचा कपडा आहे त्याला आपल्याला कट करून घ्यायचा. म्हणजे अशा पद्धतीने जर मेजरमेंट घेऊन जर आपण स्लीव्ज कटिंग केली तर आपली स्लीवची फिटिंग एकदम परफेक्ट अशी येते आणि जे स्लीवचे दोघं पार्ट आहेत ते पण आपल्याला वेगवेगळे एकदम परफेक्ट असे येतात. सेम पद्धतीने मी दुसरी साईडची ही स्लीव जॉईन करून घेतलेली आहे आणि दोघं मी तुम्हाला प्रॉपर असं मॅच करून दाखवते. कुठलीही स्लीव्ज कमी जास्त काहीही नाहीये, दोघं स्लीव्ज एकदम परफेक्ट अशा आल्या आहेत. म्हणजे ह्या जर परफेक्ट आल्या तर दोघं साईडची फिटिंग आपली परफेक्ट येते. तर कटिंग करताना तुम्ही जॉईंट लावायचं असेल तर अशाच पद्धतीने जॉईंट लावा, तुमची ही स्लीव्ज एकदम परफेक्ट अशी येणार आहे.